आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेला आजपासून तिरुपतीमध्ये सुरुवात होतीये। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू सुद्धा या परिषदेला उपस्थित आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मंदिर परिषद जी आहे ती आंध्र प्रदेश तिरुपती या ठिकाणी जी आहे ती आजपासून सुरू होणार आहे आणि या परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू जे आहेत ते हे आपल्याला या समोरच्या मंचावर काही वेळातच जे आहेत ते पाहायला मिळतील। खरं तर या संपूर्ण परिषदेसाठी जे ते अनेक मंदिर प्रशासन या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर समोरचा बॅनर जो आहे तो महाकुंभ ऑफ टेम्पल्स लिहिलेला पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आता ही सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते। खरं तर तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी खरं तर मोठी अशी एक शामियाना जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर आता डॉग स्क्वॉड किंवा मग पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी संपूर्णरित्या जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एनडीएचे 3 महत्त्वाचे नेते म्हणजे 3 राज्यांचे मुख्यमंत्री जे आहेत ते एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सकाळपासूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे ते आंध्र प्रदेशमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी तिरुमला या ठिकाणी दर्शन सुद्धा घेतलेले आहे बालाजीचं आणि त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत भेटीचं जे आहे ते एकंदरीत चित्र समोर आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकं आज या मंचावरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय नेमकी भूमिका मांडणार, काय नेमके मुद्दे मांडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून 2 महत्त्वाचे नेते आणि आयोजकांमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असणार आहे। त्यामुळे आजच्या परिषदेत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची बॅटिंग कशी असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा, आंध्र प्रदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।